नमस्कार. आयुष्मान कार्ड आणि आभा कार्ड ही दोन सरकारी हेल्थ कार्ड्स आहेत, पण यांच्या नावावरून ना खूप लोकांचा गोंधळ उडतो. आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे आणि हा सगळा गोंधळ दूर करूया. खूप लोकांना वाटतं की अरे, ही दोन्ही कार्ड्स एकच असतील किंवा एकाच योजनेचे दोन भाग असतील, पण खरंच तसं आहे का? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आता मिळणार आहे. तर या प्रश्नाचं अगदी सरळ आणि सोपं उत्तर आहे नाही. आयुष्मान कार्ड आणि आभा कार्ड या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्या कशा वेगळ्या आहेत, चला तेच आता आपण समजून घेऊ. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण बोलूया आयुष्मान भारत कार्ड बद्दल. हे कार्ड बहुतेक लोकांना त्याच्या आर्थिक फायद्यांमुळेच माहीत आहे. आणि तो आर्थिक फायदा म्हणजे हा आकडा 5 लाख रुपये. हो, हेच या कार्डचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आयुष्मान कार्ड असेल तर दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार पूर्णपणे मोफत मिळतात. ही योजना केंद्र सरकारने 2018 मध्ये सुरू केली होती आणि तिचा मुख्य उद्देश होता आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत करणं. या योजनेमुळे होतं काय की कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला सरकारी आणि काही निवडक खासगी हॉस्पिटल्समध्ये वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार अगदी मोफत मिळतात. चला, आता आयुष्मान कार्ड बद्दल तर आपल्याला कळालं. आता वळूया दुसऱ्या कार्डकडे, आभा कार्ड. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, याचा उद्देश आयुष्मान कार्डपेक्षा खूप खूप वेगळा आहे. आभा कार्ड म्हणजे काय, तर समजा हा आपला एक युनिक डिजिटल हेल्थ आयडी आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या आरोग्याचं एक डिजिटल ओळखपत्र आहे. हे काय करतं, तर आपली सगळी मेडिकल माहिती एकाच ठिकाणी अगदी सुरक्षितपणे साठवून ठेवतं. आता प्रश्न येतो की यात नक्की काय काय साठवलं जातं. तर बघा, आपले सगळे टेस्ट रिपोर्ट्स, डॉक्टरांनी दिलेली प्रिस्क्रिप्शन्स आणि औषधं, जुने मेडिकल रिपोर्ट्स आणि आपल्या आजारपणाचा सगळा इतिहास, हे सगळं काही एकाच डिजिटल ठिकाणी जमा होतं. याचा अर्थ आता ती कागदपत्रांची फाईल सांभाळायची काही गरजच नाही. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे माहितीये? समजा आपण उपचारांसाठी देशात कुठेही गेलो तरी तिथल्या डॉक्टरांना आपला पूर्ण मेडिकल रेकॉर्ड फक्त एका क्लिकवर मिळतो. आणि यामुळे होतं काय की निदान अचूक होतं आणि तेही वेळेवर. ठीक आहे, तर मग आता या दोन्ही कार्ड्स मधला जो मुख्य फरक आहे तो एका नजरेत बघूया. आणि हाच तो सगळ्यात महत्वाचा फरक आहे. नीट लक्ष द्या. आयुष्मान कार्ड हे उपचारांचा खर्च उचलतं, म्हणजे ही एक आर्थिक मदतीची योजना आहे. आणि याच्या अगदी उलट आभा कार्ड काय करतं, तर ते आपल्या आरोग्याच्या नोंदी सांभाळतं. ही एक डिजिटल रेकॉर्ड सिस्टीम आहे. एकदम सोपं. एकाचा संबंध पैशांशी आहे तर दुसऱ्याचा माहितीशी. आता बघा, ही दोन्ही कार्ड्स वेगवेगळी आहेत हे तर आपल्याला कळालं, पण जेव्हा ही दोन्ही एकत्र येतात ना, तेव्हा आरोग्य सेवेसाठी एक खूप मोठं आणि शक्तिशाली साधन तयार होतं. कसं? चला बघूया की दोन्ही कार्ड्स असणं का महत्वाचं आहे. जरा विचार करा. एका बाजूला आयुष्मान कार्ड आहे जे आपल्या उपचारांच्या खर्चाची सगळी चिंता मिटवतं, आणि दुसऱ्या बाजूला आभा कार्ड आहे जे डॉक्टरांना आपल्या आरोग्याची अगदी अचूक माहिती देतं. म्हणूनच आरोग्य विभाग नेहमी सांगतो की दोन्ही कार्ड्स असायला हवीत, कारण या दोन्हींमुळे मिळून एक संपूर्ण आरोग्य सुरक्षा कवच तयार होतं. आणि आता या सगळ्या माहितीचं सार एका वाक्यात सांगतो. एकदम सोप्या शब्दात लक्षात ठेवायचं असेल तर, एक कार्ड आपलं बिल भरतं आणि दुसरा कार्ड डॉक्टरांना आपली हेल्थ फाईल देतं. झालं. दोन्ही आपापल्या जागी खूप जास्त महत्वाची आहेत. जेव्हा आर्थिक मदत आणि डिजिटल डेटा असं एकत्र येतात तेव्हा आरोग्य क्षेत्रात एक मोठी क्रांती घडू शकते. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे की अशा एकत्रित प्रणालीमुळे प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याचं भविष्य कसं असेल. काय वाटतं,